यानंतर वळूया पुढल्या बातमीकडे. महायुतीतील राज्यसभेच्या रिक्त जागेवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेनं आता नवं वळण मिळालंय. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या पोस्टमुळे महायुतीतील पडद्यामागील राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची अट घालण्यात आली होती, मात्र ती आपल्याला मान्य नसल्याचा दावा नवनीत राणा यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केलेला आहे. महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं त्यांची खासदारकी जवळपास निश्चित मानली जात होती. मात्र अखेर राष्ट्रवादी काँग्रेसनं उद्योगपती राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर केली आणि चर्चांना पूर्णविराम मिळाला. नेत्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी चांगल्या चेहऱ्याची, चांगल्या नेतृत्वाची जी गरज असते त्याबद्दल नेहमी प्रत्येक नेता विचार करते. आमच्या पक्षामध्ये चांगला नेता आला पाहिजे, चांगला कार्यकर्ता आला पाहिजे. त्या हिशोबाने एकनाथजी शिंदे साहेबांनी विचार अनेकदा केला, सुमित्रा वहिनी पवार वहिनींनी सुद्धा विचार केला, बच्चू कडूंनी सुद्धा असा विचार केला. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार आहे. पण नवनीत राणा या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब आणि राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्येच शेवटच्या क्षणामध्ये पर्यंत त्या काम करतात.